गेल्या काही दिवसांपासून किंवा गेल्या काही एपिसोडमध्ये तुम्ही आपली दमण सिरीज बघितली असेल. तर दमणमध्ये तुम्ही आलात तर दमणमध्ये एका दिवसात कोणकोणते स्पॉट्स तुम्ही करू शकता याची माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देतो. दमणमध्ये फिरण्यासारखं भरपूर आहे. एका दिवसात तुम्ही बऱ्याच गोष्टी एक्सप्लोअर करू शकता. इथे कसे तुम्ही फिराल, कुठले कुठले स्पॉट्स कराल आणि सोबतच मी जी कार केली होती बुकिंग, तर त्या गाडीचे डिटेल्स द्यायचाही तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी प्रयत्न करतो, जेणेकरून तुम्हाला त्या गोष्टी अजून सोप्या होतील. तर इथे पहिल्या ठिकाणी मी बर्ड सँच्युरीज आहे, इथे ॲव्हियरी म्हणून आहे. तर इथे हा पहिला स्पॉट आहे, ह्याची माहिती आणि नंतर येणाऱ्या अजून स्पॉटची माहिती तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. तर बघत राहा आणि दमण एक्सप्लोअर करणार असाल तर हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच मदत करेल. लहान मुलांसाठी एक आयडियल स्पॉट आहे. दमणच्या ट्रिपची तुमची सुरुवात तुम्ही या बर्ड सँच्युरी किंवा एव्हियरीपासून करू शकता. आणि तिकीट्सबद्दल सांगायचं झालं तर 5 ते 12 वर्षाची जी मुलं आहेत त्यांचं तिकीट हे ₹50 आणि 12 वर्षावरील सर्व मोठ्यांचं तिकीट हे ₹100 पर पर्सन आहे. तर हे या बर्ड सँच्युरीचं तिकीट आहे. तर वर्थ आहे स्पॉट, खूप मजा येते, लहान मुलं खूप एन्जॉय करतात. तर तुम्ही तुमच्या दमणच्या आयटिनरीमध्ये हा स्पॉट नक्की इन्क्लूड करा. बर्ड सेंच्युरी आपण बघितली, त्याच्यानंतर दुसरा स्पॉट त्याला लागूनच आहे. मागे दिसतो तो झांपोर बीच आहे आणि झांपोर ही शंकराची मूर्ती इथे खूप मोठी ह्यूज मूर्ती आहे बघा. आणि खूप चांगला स्पॉट आहे, इथे मूर्ती आहे आणि हा समोरच बीच आहे. तर इथे तुम्ही येऊ शकता. या स्पॉटला खूप सुंदर स्पॉट आहे, मुक्तिधाम म्हणून या जागेचं नाव आहे. जो स्पॉट आपण करणार आहोत तो म्हणजे दमणमधलं लाईट हाऊस आहे. तो स्पॉट आता आपण आहे, तिसरा स्पॉट आहे दमणमधला, तिसरा आणि चौथाही होऊ शकतो जर तुम्ही झांपोर बीचला उतरलात तर. हा चौथा स्पॉट आहे दमणमधला. तर आता आपण बघूया आणि हे समोरच दमणचा अजून एक फेमस स्पॉट आहे चर्च आहे इथे आणि खूप एक व्हायरल कंटेंट देणारा स्पॉट इथे. गोव्यात जसं फॉन्टेन्स आहे तसं इथे घरांना वेगवेगळे कलर काढले आहेत आणि इथे बऱ्यापैकी व्हायरल झाला आहे स्पॉट. बरेच लोक फोटो रील्स शूट करायला इथे येतात. तर इथे तुम्ही येऊ शकता जर तुम्हाला रील्स वगैरे शूट करायचं असतील. हा इथे दिसतात तुम्हाला, इथे इथे तुम्ही शूट करू शकता. आणि समोरच हे चर्च आहे आणि हा एक चौथा स्पॉट आहे आपला या सिरीजमधला. तर इथे तुम्ही येऊन व्हिजिट करू शकता. फोटो काढायचे असतील, रील्स बनवायचे असतील तर रील स्टारसाठी चांगला स्पॉट आहे. हा होता दमणमधला सगळ्यात शेवटचा स्पॉट जो मी गेला, मिरासोल गार्डन. आणि इथे बघू शकता तुम्ही बोटिंग वगैरे पण होते इथे. तर अशा प्रकारे दमणमध्ये एका दिवसात बरेच स्पॉट करू शकता. सकाळपासून फिरतो तर थोडं थकवा आलं, त्याच्यामुळे आता व्हिडिओ इथंच संपवतो. तर हे सगळे स्पॉट्स होते जे मी दमणमध्ये कवर केले. तर तुम्ही दमणमध्ये आलात तर एका दिवसात साधारण 5 ते 6 स्पॉट्स आरामात कवर करू शकता. आणि दमण जास्त असं मोठं नाही, एका दिवसात कवर करण्या इतपंच आहे. तर मुंबईपासून जवळचं डेस्टिनेशन शोधत असाल तर दमण बेस्ट आहे.
3 तासात इथे पोहोचू शकता मुंबईवरून. एका दिवसात सगळे स्पॉट्स कव्हर करू शकता आणि दुसऱ्या दिवशी परत मुंबईला जाऊ शकता. तर इतकं इझी आहे. तर ट्रॅव्हल डिटेल्स दिल्यात, कुठे राहायचं याची माहिती दिली आहे आणि काय फिरेल याची माहिती मी आता ह्या व्हिडिओमध्ये मेन्शन केली. तर आय होप व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. तर असंच काही नवनवीन व्हिडिओज आणि जर्नीज तुमच्यासाठी घेऊन येईपर्यंत बघत राहा आपलं मराठी यूट्यूब चॅनल, ज्याचं नाव आहे ट्रॅव्हल आणि बरंच काही. तोपर्यंत लिव्ह लव्ह. नेक्स्ट वर बाय अँड टेक केअर गाईज.